वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं, ज्याचे कोरिओग्राफर्स आहेत सुकन्याताई आणि अभिषेक दादा. तर स्वागत करूयात मीर सोनीचं. या प्रोग्राम मध्ये येण्याआधी मिहिरनी 2-3 प्राइजेस वगैरे मोठे मोठे कॉम्पिटिशन जिंकले आहे, पण ते त्यांनी फक्त मॅक्झिमम वेस्टर्नमध्ये जिंकले आहे. पण इथे आल्यानंतर त्यांनी फोक डान्स, वेस्टर्न, हिपहॉप, कंटेम्प्ररी, मायमिंग, लावणी सर्वात जास्त आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी व्हरायटीज दिलेले. तर महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनात त्यांनी स्वतःची एक वेगळी छबी बनवलेली आहे. तर मला तर असं वाटतं आहे की त्याचे सुपर चॅम्पियन होण्याचे चान्सेस खूपच ब्राईट आहे. एक डोकं फिरलया, डोकं फिरलया, बायक डोकं फिरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. हिला भरलं न्यार पिस, ही पाहिना रातन दिस. हिला भरलं न्यार पिस, ही पाहिना रातन दिस. साडी सोडून इजार नेस, साडी सोडून इजार नेस. किंडे घेऊन मोकळे केस, किंडे घेऊन मोकळे केस. हे वार भरलया अंगात वार भरलया, वार भरलया अंगात वार भरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. मन नाही गीत तीर, तिला राहिला ना धीर. मन नाही गीत तीर, तिला राहिला ना धीर. नजरेचा मारते तीर, नजरेचा मारते तीर. हिची नजर ती भीर भीर, हिची नजर ती भीर भीर. हे भूतान घेरलया, हिला भूतान घेरलया, भूतान घेरलया, हिला भूतान घेरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. सचिन काका, तुम्हाला कसं वाटलं मीरचा परफॉर्मन्स? डोकं फिरलया, 100% डोकं फिरलया. आणि तुम्ही स्वतः सुद्धा फिरलया. किती फिरलया या गाण्यामध्ये. या आधीचा परफॉर्मन्स सुद्धा तुमचा चांगला होताच. हाही परफॉर्मन्स तुम्ही चांगला केलात आणि चांगला करण्याचा प्रयत्न तर अवश्य केलात. तुम्हाला हा परफॉर्मन्स का घ्यावं असं वाटलं? सर, हा जो अगोदर त्यांनी परफॉर्मन्स केलेला त्याच्यात थोडी त्याची एनर्जी मध्ये मध्ये लो झालेली, तर त्यामुळे आम्ही हा परफॉर्मन्स घेतला. करेक्ट आहे. या वेळेला त्यांची एनर्जी नाही कमी पडली, एनर्जी मात्र भरपूर डेफिनेटली होती सुरुवातीपासून शेवटपर्यंत. मी तुमची ही नाडी एवढी लांब जी आहे, म्हणजे लेंग्याला नाडी असतेच, ज्या लेंग्याला नाडी नसते त्याला काय म्हणतात? मी सांगू? अन्नाडी. बरं मिहिर, मला एक गोष्ट सांगा. दरवेळेला आपला एपिसोड जेव्हा इथे आपण शूटिंग करायला येतो आणि जेव्हा तुम्ही तयार होता, सगळं होतं, आणि तुमचा परफॉर्मन्स होण्याआधी बरोबर तेव्हा तुम्हाला टॉयलेटला जायचं असतं, असं काय होतं का? का? पण असं का वाटतं तुम्हाला जावंसं त्याच वेळेला बरोबर? का वाटतं? काय टेन्शन वगैरे येत नाही ना तुम्हाला स्टेजवर? मग आपली असंच वाटतं असं जावंसं, एकदा फिरून येऊया, जाऊन येऊया, भेट देऊन येऊया. काय हरकत नाही, तुम्ही तसेच राहा जसे तुम्ही आहात. फक्त स्वतःवर आपण अजून जास्त इम्प्रूव्हमेंट कशी करू शकतो ह्याच्यावरती आपण लक्ष देऊया. खूप छान झाला परफॉर्मन्स तुमचा. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.